नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। आज आपण बघूया की ज्यांना गर्भधारणा होत नाहीये नैसर्गिक दृष्ट्या, अशा पेशंटला टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये पोचायला उशीर का होतो, किंवा काही चुका ज्याच्यामुळे पेशंटला टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट करण्यामध्ये दिरंगाई होऊ शकते। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्याला बाळ होत नाही हे ऍक्सेप्ट करून त्याबद्दलची मेडिकल किंवा शास्त्रोक्त ट्रीटमेंट घेणं हे लवकरात लवकर गरजेचं आहे। जर तुम्ही 1 वर्षापेक्षा जास्त संबंध ठेवून सुद्धा तुम्हाला गर्भधारणा नैसर्गिकदृष्ट्या होत नसेल तर नक्की काळजी करण्याचं कारण हे असतं। बऱ्याच वेळेला आपल्याला तपास केल्यानंतर लक्षात येतं की फार मोठं कारण नाहीये, थोडंफार काही हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल आणि काही गोळ्या औषधं देऊन गर्भधारणा राहते सुद्धा। पेशंटनी खूप काळ घरी वाट न बघता वेळेत गर्भधारणेच्या दृष्टिकोनातनं डॉक्टरांकडे आणि तज्ञ डॉक्टरांकडे जाणं हे अत्यंत गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळेला भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा किंवा आपल्या समाज प्रक्रियेमध्ये फक्त स्त्रियांची तपास, सोनोग्राफी, भरपूर तपास असं केलं जातं आणि तिच्या पतीचं मात्र वीर्याचं टेस्टिंग सुद्धा बऱ्याच वेळेला होत नाही। तर टाळी दोन्ही हातांनी वाजते। त्यामुळे आपल्याला अतिशय गरजेचं आहे की जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे येता तेव्हा दोन्ही पार्टनर्सची म्हणजे मिस्टरांची आणि मिसेसची सखोल तपास करून बाळ का होत नाही हे लवकरात लवकर बघून ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं। तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला प्रेग्नन्सी 6 महिन्यानंतर हवी असेल तर साधारणपणे आधी सगळ्या तपास करून व्यवस्थितपणे बघणे, 6 महिने सुपरवाइज्ड फर्टिलिटी ट्रीटमेंट म्हणजे काही गोळ्या औषधं देऊन नैसर्गिक संबंध ठेवून होतं का नाही ते बघणे, ते न झाल्यास पुढील 3 ते 4 महिन्यामध्ये IUI प्रक्रिया करू शकतो आणि हे काहीच न झाल्यास अत्यंत प्रगत असं टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान सुद्धा उपलब्ध असतं। त्यामुळे घरी वेळ न काढता ज्यांना बाळ होत नाही त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊन शास्त्रोक्त पद्धतीने सल्ला घेणं हे अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद।